ये पहले बताते बात, हम प्यार करने वाले हैं कोई है। ये पहले बताते बात, हम प्यार करने वाले हैं कोई है। चला तुम्हाला सांगतो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो कसा क्रिएट करायचा ते सर्व एडिटिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट एकदम ओपन करून घ्यायचं आहे। कॅपकट ते आपण ओपन केलं, कॅपकट ओपन केल्यानंतर सिंपली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर आपण बीटमा व्हिडिओ दिल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून ऍड करायचा आहे। हा बीटमा व्हिडिओ येते तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं आहे। हे तुम्हाला एक्स्ट्रा कोडचं ऑप्शन मिळून जाईल, आपल्या त्यावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर ह्या बीटमा व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि आपली पहिली बीट कुठे चेंज होते बघायचं। थोडं पुढे आल्यानंतर 6 सेकंद तिथं आपली ही बीट चेंज होते, म्हणजे त्याच्या थोडं मागं। तर इथे आल्यानंतर सिंपली व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिटचं ऑप्शन पाहिलं त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आपण क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर आता हे वेगवेगळे 2 भाग होऊन जातील। आता सिंपली काय करायचं, पहिल्या भागाला पहिले इथून फोटो ऍड करून घ्यायचा आहे। फोटो ऍड करण्यासाठी खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल, आपल्याला त्यावरती क्लिक करून येतो तुमचा फोटो इथून पहिला ऍड करून घ्यायचा। आता दुसऱ्या जी बीट आहे आपली त्याला पण सेम प्रोसेसनी त्या लेअरवरती क्लिक करून रिप्लेसवरती क्लिक करून दुसरा इथून फोटो ऍड करून घ्यायचा, ठीक आहे। अशा प्रकारे आता इथून फोटो ऍड केल्यानंतर आता सिंपली पहिला फोटो आहे तिथे यायचं, पुन्हा इथे तुम्हाला खाली ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे। ऍड ओव्हरलेवरती आता क्लिक करा आणि पहिल्या पीएनजी तुम्हाला ऍड करून घ्यायचं। ह्या पहिल्या पीएनजीची लेंथ पहिला जेवढा हा फोटो आहे तेवढी ठेवायची अशा, ठीक आहे। ठेवल्यानंतर आता ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली, त्यावरती क्लिक करून येथे तुम्हाला इनमधला फेड इनचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। आता आपला हा दुसरा फोटो आहे ना, त्याला आपल्या इथून आता पुढचे पीएनजी ऍड करायचे, जे सॉंगचे लिरिक्स आहेत त्या, ठीक आहे। तर इथं आम्हाला तुम्हाला 4-5 पीएनजी दिलेले आहेत, तर इथून तुम्हाला ऍड करून घ्यायच्यात। तर सिंपली ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून त्या पीएनजी इथून तुम्ही ऍड करून घ्या। आता तुम्हाला सांगितलं कशी ऍड करायची ती, तशा प्रकारे तुम्हाला आहे ना पीएनजी ऍड करून घ्यायच्यात। तर मी इथून ऍड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही बघू शकाल की पीएनजी आपण ऍड करून घेतल्या सर्व। अशा प्रकारे इथून पीएनजी ऍड केल्यानंतर सिंपली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बो मधला हा जो झूम वनचा इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे। आता हे जे आपलं ट्रान्झॅक्शन असेल दोन्ही फोटोच्या मधलं त्यावरती क्लिक करायचं आहे। ट्रेंडिंगमध्ये किंवा तुम्हाला येते ना सिंपली मोशनच्या ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा इनहेलचा, ठीक आहे। तर सिंपली यामध्येच असेल, येथे तुम्ही सेक इनहेलचा सुद्धा इफेक्ट सिलेक्ट करू शकता अशा, ठीक आहे। सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता सिंपली आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा टेचं खाली इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि थोडं पुढे येऊन पुन्हा फीडबॅकवरती क्लिक करून स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। तर सिंपली या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊया आपण। यामध्ये आल्यानंतर मग एक इफेक्ट मिळून जातो, तो मला इथून सिलेक्ट करायचा आहे। तर हा जो आपला इथून इफेक्ट असेल कटचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ह्या जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोच्या शेवटी थोडे असे कमी करा स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे। आता हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचा आणि पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून आता तुम्हाला पारेटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये आल्यानंतर मग एक इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटपर्यंत न्यायची, म्हणजे आपला जेवढा दुसरा फोटो असेल तेवढी, ठीक आहे। आता इथून नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करा, स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। आता पुन्हा आपल्या पहिल्यांदा टेचं पुन्हा व्हिडिओवरती क्लिक करून लाईटच्या ऑप्शनमध्ये यायचं किंवा ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल गॉड रेचा लाईटच्या ऑप्शनमध्ये आहेच, ठीक आहे। इथून सिलेक्ट करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत नेल्यानंतर सिंपली हा जो आपला आहे ना टाइम लाईनला 8 सेकंद आहे तिथे यायचं आहे, ठीक आहे। आणि आता आपल्याला ते ना खाली फीड इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून मोशनच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे। यामध्ये हा जो फीड असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा आहे डायनामिकचा। इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। ह्याच्यापेक्षा लेंथ असे 8 सेकंदापासून 12 सेकंदापर्यंत ठेवायची। ठेवल्यानंतर सिंपली इथून हा व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल। तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन